गंगापूर धरणातून 3025 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, काय माहिती? वृषाली, नाशिकमध्ये पावसानं जरी विश्रांती घेतलेली असली तरी नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आता जवळपास 97% पाणी साठा आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। 3025 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातनं करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये आता पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढत असल्याचं बघायला मिळतंय। या संपूर्ण परिसरामध्ये जो दुतोंड्या मारुती आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाण्याची पातळी सध्या बघायला मिळतेय। पावसाचा जोर जरी कमी झाला असला आणि नाशिकमध्ये अगदी भुरभुर स्वरूपाचा पाऊस जरी असला तरी येणाऱ्या तासांमध्ये जर पावसानं जोर पकडला तर गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात राहणारे जे कोणी रहिवासी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी श्राद्धविधी करण्यासाठी, धार्मिक विधी करण्यासाठी येणारे जे पर्यटक आहेत, भाविक आहेत, त्यांनी देखील नदीच्या फार जवळ जाऊ नये, त्यांनी देखील काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।